5 पैकी 3 राज्यात भाजपाची मुसंडी. पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुचेरीत सत्ता. तमिळनाडूत अभिनेता विजयचा टीव्हीचा जलवा तर केरळमध्ये काँग्रेस प्रणित UDFची सत्ता. पश्चिम बंगालमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहाची जादू. भाजपाची 293 पैकी 205 जागांवर आघाडी. ममता बॅनर्जीच्या TMCच्या 15 वर्षाच्या सत्तेला सुरुंग. पश्चिम बंगालमध्ये भाजपाची घटनात्मक बळकटी ठरली गेम चेंजर. तृणमूल काँग्रेसमधील बंडखोरी आणि मतविभाजन भाजपाच्या पत्त्यावर. पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलालं. आम्ही बंगालचे स्वप्न पूर्ण करू, समाजातील प्रत्येक वर्गासाठी काम करू. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंगाल विजयाला दिली पहिली प्रतिक्रिया. परिवर्तन नाही तर महापरिवर्तन. पश्चिम बंगालमधील विजयानंतर महाराष्ट्र भाजपाचा जल्लोष. देवेंद्र फडणवीसांची ममता बॅनर्जीवर तुफान टीका. ममता दीदींचे भय, दहशती संपली, मोदींचा विश्वास जिंकला. पश्चिम बंगालच्या विजयानंतर एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया जाहीर. तमिळनाडूमध्ये मोठा उलटफेर. अभिनेता विजयचा TVK पक्षाची मुसंडी. 234 पैकी 107 जागांवर आघाडीवर. सत्ताधारी द्रमुक दुसऱ्या तर अण्णा द्रमुक तिसऱ्या स्थानी. तमिळनाडूत द्रमुकला सर्वात मोठा धक्का. मुख्यमंत्री MK स्टॅलिन पराभूत. TVKच्या VS बाबूंचा विजय. डाव्यांच्या शेवटचा बालेकिल्ला कोसळला. केरळमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी. 140 पैकी काँग्रेस प्रणित UDFच्या 102 जागेवर. पुढे तर डावे पक्ष 35 जागेवर आघाडीवर. मुख्यमंत्री पदासाठी शशी थरूर यांच्यासह KC वेणुगोपाल यांचे नाव चर्चेत. आसाममध्ये हिमंता बिश्वा शर्मांचा झंझावात. भाजपाने तिसऱ्यांदा एक हाती मैदान मारलं. 126 जागांपैकी भाजप मित्र पक्ष 102 जागांवर आघाडीवर. काँग्रेस 19 जागांवर पुढे. पुदुचेरीत NDFचा पुन्हा सत्तेत. भाजप मित्र पक्षाच्या 30 जागांपैकी 17 जागांवर आघाडी. बारामतीमध्ये करून दाखवलं. सुनेंद्र पवारांनी देशात सर्वाधिक मताधिक्यांनी म्हणजेच की 2,18,000 लीडने विजय. पोटनिवडणुकीत इतिहास घडला. हा विजय राजकीय यश नसून आदरणीय दादांच्या कार्याला आणि त्यांच्या स्मृतीला दिलेली खरी आदरांजली. सुनेंद्र पवारांनी पहिली दिली प्रतिक्रिया. राहुरी भाजपमध्ये अक्षय कर्डिले 1,12,000 मताधिक्याने विजयी. राष्ट्रवादीचा गोविंदा मोकाटेंना 2,075 मतांनी पोटनिवडणुकीत महायुतीचे वर्चस्व. अखेर पंढरपूर कॉरिडॉरला मंजुरी. 4,000 कोटींचा आराखडा मंजूर. राज्य मंत्रिमंडळ शिखर बैठकीत निर्णय. SRPFच्या परीक्षेत 100 पैकी तब्बल 85 प्रश्न खासगी क्लासच्या प्रश्नपत्रिकेतील जशीच्या तशी उतरले. रोहिणी खडसेचा गंभीर आरोप. चौकशी करण्याची मागणी. यानंतर राजा शिवाजी सिनेमा टॅक्स फ्री करा. ठाकरेंच्या शिवसेनेची विधान परिषदेत आमदार अंबादास दानवेचं मुख्यमंत्र्यांना मोठे पत्र.